रोज रोज 30-30 भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, म्हणून आज थोडासा वेगळा, साधा, सोपा पण चमचमीत असा बेत केला। भाजीसाठी एक वाटण तयार केलं। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे बारीक करून घेतलं। इथे आता आपण भाजी बनवूया। गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये तेल घातलं। तेल गरम झालं, यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, थोडासा हिंग घातला। तयार केलेलं वाटण यामध्ये घातलं। हे वाटण आता तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये मसाले घातले। लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, धने जिरे पूड, गरम मसाला घातला आणि हे सगळे मसालेसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतले। यानंतर यामध्ये मटार घातला आहे, फ्रोझनसुद्धा घालू शकता। यानंतर यामध्ये मी शिजवलेले बटाटे घातलेत। सगळं एकत्र परतून घेतलं। यानंतर यामध्ये मी गरम पाणी घातलं। सगळं मिक्स करूया आणि आता यावरती झाकण ठेवून याला उकळी काढूया। आणि तोपर्यंत इथे पुऱ्यांचं पीठ मळते मी। गव्हाचं पीठ घेतलं आहे, यामध्ये रवा घातला, चवीप्रमाणे मीठ घातलं, थोडासा ओवा घातला आणि हे पुऱ्यांचं पीठ मी मळून घेतलं आहे। हे पीठ असं झाकून ठेवूया सेट होण्यासाठी। इथे आपली भाजी शिजली आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं। आता या ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी हे बटाटे असे कुस्करून घ्यायचे आहेत। तर ही घट्टसर आपली बटाट्याची भाजी तयार झाली। वरून कोथिंबीर घातली। गॅस बंद करायचा आहे। आता आपण पुऱ्या तयार करूया। रवा घातला आहे, त्यामुळे थंड झाल्यानंतरही या पुऱ्या छान क्रिस्पी राहतात, कुरकुरीत राहतात। तर ह्या टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या तयार आहेत। तर ही मस्त अशी आपली मटार आणि बटाट्याची भाजी आणि त्याबरोबर पुऱ्या असा साधा सोपा पण चमचमीत बेत तयार झाला आहे। पूर्ण रेसिपी चॅनलवर पाहू शकता आणि अशा छान छान रेसिपीजसाठी छायाच रेसिपीजला मात्र नक्की सबस्क्राईब करा।